श्री स्वामी समर्थ. दगडावर दगड रचणं खूप सोपं आहे, पण मनावर दगड ठेवून जगणं खूप अवघड. 8 मार्चला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. 8 मार्च हा दिवस तुमच्या भाग्यातील चमत्कारी दिवस ठरेल. फक्त फॉलो करून माझे नाव लिहा. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, तू जितके गमावले आहेस ना, तेवढे कमवणार आहेस. बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. देव म्हणतो, यशस्वी तेव्हाच होणार जेव्हा नशिबावर नव्हे तर कष्टावर जास्त विश्वास असणार. 5 वेळा माझे नाव लिही, श्री स्वामी समर्थ, आणि फॉलो करून लिही. काही मिनिटातच तुझ्याजवळ आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठीच, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तुरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. परस्परांत प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. 1. बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाटणार नाही. 2. म्हणजे सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. 3. कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी. 4. म्हणजे स्वार्थाला आळा घालणे, म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते त्याच्याही पेक्षा जास्त मी दुसऱ्यांकरिता आहे असे वाटणे हे होय. आणि ही जाणीव ठेवून त्याचप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. कर्माला सुरुवात करताना फल मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते. कर्म करीत असताना फलाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फल मिळाले नाही तर दुःख होते, आणि फल मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फल मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते. सारांश: अथापासून इथीपर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी फलाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ती बांधल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसेच आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. आपण भगवंताचे झाल्यास सुखी होऊ. भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे. ताळमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे. तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी पीळ दिसायला हवा ना. तसेच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे. जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे, आणि माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे. श्री स्वामी समर्थ.
आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कोणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले. तो तेथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे. तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये-जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला. म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले. साधूची शांती पूर्वीच्या स्थली होती, तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती. शेतमालकाला आश्चर्य वाटले. ज्याचे मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा, तो शांतच राहणार. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजे रजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केले असताना मिळेल? जे जे घडते ते भगवत इच्छेने घडते, ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे. भगवंताची प्रार्थना मनापासून करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तोच परमार्थ होतो. सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात जगावे. नाम हे तीर्थक्षेत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठी तिथे जाणे जरूर आहे. स्वतःचे मनच स्वतःला खाते, त्याला काय करावे? आपली पापे मनात आणू नयेत. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दवडू नका. निराश कधीच होऊ नका. खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले, तो शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढविण्याकरिता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे. साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्यांचा त्याग आपोआपच होतो. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. श्री स्वामी समर्थ. अतिप्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत. प्रपंचातले यश आणि अपयश त्या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका. कोणत्याही काळात कशाही परिस्थितीत आपल्याला आनंदरूप बनता येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल. करता देव आहे असे ज्याला वाटेल त्याने सर्व काही साधले. लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव करून तिच्याशी त्या खेळतात. तुम्ही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आहे आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनापासून आपले नाते भगवंताशी ठेवावे. श्री स्वामी समर्थ. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतोच. भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो. परिस्थिती आड येत नाही.
ती व्यसनाच्या आड कुठे येते? अभिमान जपण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते भगवंताला अर्पण करावे. तोच करता आपण काहीच करीत नाही अशी भावना ठेवावी. म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे, त्याचे नाम घ्यावे. नामस्मरणासारखे दुसरे खरे साधन नाही. जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. जगातले अत्याचार, अनीती, अधर्म, असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची असेल त्याला भगवंत जास्त पैसा देतो. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो. तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची सुद्धा युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे. जो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल. आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळण्याकरिता जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही. नोकरी नको आणि खायला हवे हे कसे शक्य आहे? मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे. प्रयत्न करून जे काही होते ते देवाच्या इच्छेने झाले असे म्हणावे. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते. जे होते ते भगवंताच्या इच्छेने होते हे मनाने पक्के ठरविल्यावर मग विनाकारण काळजी का करावी? जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे. दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वलन दिले तो प्रत्यक्ष दुःखने भोगीत असतानाही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर देवाने कृपा केली असे खचितच समजावे. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे वाटू लागते. आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकले असताना जसा खरा आनंद मिळतो तसेच इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी सांगितले. याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात. त्याचप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्याची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे वाटू नये. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, मी सुखी आहे, मी समाधानी आहे
असे म्हणत जा. मग बघा, तू तसाच होशील, कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देते जे तुम्ही बोलत असता. बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा फॉलो करून लिही. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.